नमस्कार जी 24 तास मी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी देवा तुझ्या दारी आलो या आपल्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. पण आज खऱ्या अर्थाने खरंच जी 24 तासच्या माध्यमातून मी खरंच मी देवाच्या द्वारी आलो आहे किंवा मी अशा ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो आणि ज्यातून मी खरी माणुसकी शिकलो. म्हणजे आयुष्यातली 12 वर्ष लहानपणापासून इथे काढली. इथली नाती, इथली माती आणि इथलं सगळंच एवढं जवळच आहे आणि मी खरंच तुमचा आभार आहे. कदाचित या संपूर्ण कार्यक्रमात मी जी 24 तासचे किती वेळा आभार मानणार आहे मला माहीत नाही. भोयवाडाचा राजा आमचा महात्मा गांधी स्मृती वसाहत जिथे माझं बालपण गेलं तिथे आमचा हा राजा बसायचा. आणि आज इतक्या वर्षानंतर म्हणजे जवळजवळ मलाच मुंबईत येऊन 26 वर्ष झाली तर त्याच्या अगोदरपासून आमचा हा भोयवाडाचा राजा इथे आहे. आणि आज तुमच्या माध्यमातून मी माझ्या लहानपणीच्या मित्रांना इथे आमच्यावर गोट्या खेळायचा, इथे आमच्यावर भोवरे खेळायचा, इथे तार उडाउडी खेळायचा, पतंग उडवायचा, नळाखाली आंघोळ करायचा, या सगळे अनुभव इथे प्रत्येकाच्या लक्षात आहेत. आणि आज बाप्पाच्या चरणी आलो आहे आणि माझ्या सगळ्या मित्रांना आणि बेसिकली माझ्या मंडळाला भेटायला आलो आहे. कारण दहीहंडी असेल किंवा काय म्हणूया गणपती असेल, आंबेडकर जयंती असेल, बुद्ध जयंती असेल, शिवजयंती असेल, आमच्या मैदानात संगीत खुर्ची, मटका फोडीपासून पिक्चर दाखवण्यापर्यंत सगळे अनुभव घेतलेले आहेत मी. आणि हे त्यातले काही हे माझे जे माझ्यावर प्रेम करतात ही सगळी किंवा की ह्यांच्यामुळे मी आहे अशी जी एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. याच्याबरोबर तर मी कवटीचे राऊंड खूप खेळले तर मला एक चांगलं आठवतं आहे. 25व्या वर्ष होतं आपलं आणि कवटी क्रिकेटचे राऊंड होते आणि ते 25 आकडा थर्माकॉनने लिहिला होता आणि त्याला जो 6 मारेल त्याला एंट्री फी परत होती आणि पप्प्याने आमच्या ती मारली होती आहे ना. हे जोरदार टाळे होतं त्याच्यासाठी. आता गणपती बाप्पा राजाचा विजय असो. मला तर खूप आठवणी आठवत आहेत पण एखादी आठवण संदीप तू सांग ना. आम्ही खेळत होतो, आम्ही त्याच्यापेक्षा थोडे मोठे आहोत. आम्ही खेळत होतो आणि हा काट्यांच्या मध्ये आला आणि पडल्यानंतर त्यांनी तेव्हा ऍक्टिंग केली होती की मी बेशुद्ध पडलोय. आम्ही उचलून त्याला घरी नेल्यावर त्याची आई तर बघून रडायलाच लागली. अरे सिद्धार्थला काय झालं? हा बोलतो काय नाही, मला काठी लागली, मी मुद्दाम तिथे पडलो, का हे मला खेळायला घेत नव्हते. सिद्धार्थ एवढा मोठा उंचावर शिखरावर गेलाय पण त्याने अजून आम्हाला विसरला नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच की त्याचं ते नाटक होतं शाहरुख मांजर सुंबेकर. नाटक संपलं, पहिला शो होता, आम्ही सर्व बघायला गेलो आणि त्याला आम्ही लहानपणी तो अंगाने एकदम बारीक होता त्यामुळे आम्ही त्याला पेशंट बोलायचो. ते एक गमतीदार गोष्ट सांगतो की नाटक संपलं, सर्वजण आम्ही भेटलो, त्याला भरपूर लोक मान्यवर लोक आली होती भेटायला. त्यातून आम्हाला त्यांनी बघितलं आणि त्यांना बोला 1 मिनिट मी आलो आणि आम्हाला बघून म्हणजे एवढं आम्हाला बरं वाटलं ना. तिथंच त्याने ॲक्टिंग केली, ए बाबा हा बघ पेशंट म्हणजे एवढं आम्हाला तेव्हा भरून आलं ना की. आणि केव्हाही आम्ही फोन केला त्याला तर केव्हा नाही उचलत असं नाही, बोल बाबा पहिला शब्द त्याचा तो असतो आणि असंच राहावं आणि आणखी उंच जावा हीच आमची शुभेच्छा सर्वांतर्फे त्याला. मी बऱ्याचशा इंटरव्ह्यूजमध्ये ना कधी म्हणजे गणपती बाप्पा आले की काही आम्ही इंटरव्ह्यूज देतोच, त्यात मी एक किस्सा आवर्जून सांगतो. तो म्हणजे आमच्या इकडे चलचित्र खूप कमी व्हायची आमच्या मैदानात, म्हणजे देखावे व्हायचे पहिले. आम्ही रात्री जायचो बघायला, गणेश गल्ली, लालबागचा राजा, चिंचपोकळीला जायचो, सगळे एकत्र जायचो. खूप चलचित्रांचा खूप तेव्हा जमाना होता. त्याचा एक हिट किस्सा आहे, ते रावीदादा सांगतील तुम्हाला, म्हणजे ह्यांनीच केला होता तो. त्यावेळेस अशी सीन होती आमच्याकडे, ऐन टायमाला यंत्र बिघडल्यामुळे ती टोपली जी आम्ही दगड दाखवलेलं होतं तर ते काय ओपन होत नव्हतं, मोटार बिघडलेली होती. पण पडद्याच्या मागून हा सिद्धार्थ
तार खेचून ती टोपली त्या बरोबर स्पॉटला आला राम चालत की तो उघडायचा. आणि त्यावेळेस एकदा त्याला शॉक पण लागलेला, पण त्यांनी ते काम 11 दिवस पूर्ण केलं त्याचं. असंच सिद्धार्थ पुढे जावं, मोठा हो हीच इच्छा. नाटक बघायला गेलो होतो आणि त्या नाटक संपल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला भेट दिली. मी प्रथम माझ्या मुलीलाच नेलेलं लहानपणी नाटक बघायला. मुलीला उचलून प्रथम त्यांनी जे सांगितलं असेल ते मला एवढं मनात मी विसरलेलो, पण त्यांनी विसरलं नाही. मुलीला उचलून घेतलं आणि सांगितलं की तुझा बाप मला लय मारायचा, एवढं सांगितलं. आणि मी त्या गोष्टी विसरलेलो आम्ही, कारण कधी त्याला वेळ मिळेल की नाही सांगू शकत नाही. पण त्यांनी ती गोष्ट सांगू नये ना, आमच्या मनातला जो काय चांगुलपणा आणि जो मोठेपणा सांगितला त्याबद्दल मी खरोखर माझ्या मंडळाच्या वतीने त्याचा पूर्ण धन्यवाद मानून मी 2 शब्द पूर्ण करतो. बेसिकली हा माझा कौतुक सोहळा आहे, पण हा कौतुक सोहळा नाही, हे आठवणी आहेत. हा जो मुलगा आहे ना, हा म्हणजे असे खूप माझे मित्र आहेत. मी आता त्याला विचारलं माकड कुठे आहे, नागिन कुठे आहे. हे आमचे सगळे मला पेशंट म्हणायचे, कारण माझे बाबा हॉस्पिटलमध्ये काम करायचे, त्यामुळे मी पेशंट. त्या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळे मित्र अजूनही जवळ आहेत. त्यांच्याकडून मिळालेली जी काही माझी गाडी ती सुसाट सुरू होती आणि ती आत्तापर्यंत यांच्या आशीर्वादाने चालू आहे. तर मी इथे कुठे ब्रेक घेतलेला नाही आहे, पण आता मी एक ब्रेक घेतो. ब्रेकनंतर पुन्हा आपण भेटूया देवा तुझ्या दारी आलोला, माझ्या एरियात महात्मा गांधी स्मृती वसाहतीमध्ये माझ्या भोवड्याच्या राजासमोर. भेटूया ब्रेकनंतर. देवा तुझ्या दारी आलो मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि मी माझ्या एरियात जिथे माझं बालपण गेले, जिथे मस्ती केली, जिथे मजा केली, त्या एरियात आलो आहे. माझ्या महात्मा गांधी स्मृती वसाहतीमध्ये माझ्या भोयडाच्या राजासमोर मी आहे. आणि इथे आमच्या एरियातली बरीचशी मंडळी इथे आहेत. तर इथे काही आजी आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूया, त्यांच्याशी आठवण घेऊया. तर माहिती नाही मी त्यांना काय विचारणार आहे. नमस्कार. काय आठवत आहे लहानपणाचं? काय हो, काय माझा सिद्धार्थ जाधव आणि तो याचा खेळायचा, आई म्हणून हाक मारायचा, चांगला होता, आमच्या मुलांचा मित्र. बस. आणि आपले पडद्यावर पिक्चर लागायचे ना? हो हो, लागेल. कुठला एखादा पिक्चर आठवतोय? नाही, तेवढं पण नाही. बरं, कसे बघायचो आपण पिक्चर? मस्त बघायचं, उभी राहून बारदानं, बायका तिकडे बसायच्या, मध्ये इकडे इकडे बसायचे. मग त्या ट्यूबलाईट वर लाईट येत असेल त्याच्यावर तिथे गोंडपट टाकायचा. हो, मग मध्ये कोणतरी उंदीर घुस बोलायचं उंदीर सोडायचे. पण आठवण म्हणजे आठवण आहे ना लेका? नाही, चांगली आठवण. चांगली. म्हणजे या आठवणीसाठी मी आजींना एक गिफ्ट देऊ इच्छितो. म्हणजे आता हे माझ्याकडून तुम्हाला हे काही हे टाळ्या होत्या आजीसाठी. माझा जत्रा नावाचा सिनेमा रिलीज होणार होता, माझा पहिला मोठा पिक्चर. आणि ज्या इथे उभा आहे तिथे गेटवर प्रदीप आणि विपुल या सगळ्या लोकांनी मोठे होर्डिंग लावले होते माझे. म्हणजे माझा पहिलाच सिनेमा जिथे पहिला मोठा रोल मिळाला होता. तसं मी इथे काकी आहेत, तुम्ही माझे सिनेमे पाहते ना? कुठलेही 3 पिक्चर सांगा माझे. कुठला आठवतोय? जय हनुमान बा, म्हणजे हुप्पा हुया, हुप्पा हुया आणि जत्रा. वा, आणि खो खो ढोलकी पण आहे. ढोलकीवाले. काकीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाते. मी हे गिफ्ट देतो. बोला गणपती बाप्पा. आता एक मी आमच्या प्रशांतचीच बायको आहे, नाहीतरी तो विचारतो बायकोला पुढे नाही घेत, पुढे नाही तर बायकोला पुढे घेतो मी. ये बाय, एक छान उखाणं घे आता. समुद्राच्या पलीकडे कृष्ण वाजवतो बासरी, प्रशांतरावांचं नाव घेते, मी सुखी आहे सासरी. मी आता एक उखाणा घेतो, आत्ताच बनवलाय. आयुष्यात इतके संस्कार मिळालेत की माझी कधी होणार नाही वाताहत. आयुष्यात इतके संस्कार मिळालेत की माझी आयुष्यात कधीही होणार नाही वाताहत. किती मोठा झालो तरी या झाडाची मुळं आहेत महात्मा गांधी स्मृती वसाहत. एक आनंदही आहे की इथे 10 बाय 10च्या पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या लोकांना एक 350-400 स्क्वेअर फूटचं एक चांगलं विटा कॉन्क्रीटचं घर मिळालंय. पण तरीही ती जी पत्र्याची बाजूला गटार आणि त्यावरती कौलारू छप्पर आणि गरम हवा पंख्याचीही, त्यात झोपण्याची जी मजा होती ती कुठेतरी लोप पावत चालली. पण ठीक आहे, चांगलं आहे, परिवर्तन संसर्ग नियम आहे. मला खूप बरं वाटतंय आज तुमच्या माध्यमातून मी इथे आलो, माझ्या बाप्पाच्या चरणी आलो, माझ्या मित्रांना, माझ्या काकांना, माझ्या वसाहतीत आलो. तर मी खूप आभारी आहे झी 24 तासचा, माझ्या मंडळाचा. आता एक छानशी आरती करू बाप्पाची आणि मग मी
इथून गणपती बाप्पा मोरया. भेटूया ब्रेक नंतर. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वट्टा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव. जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. आलिंगन वदीन शरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने नमा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मद्देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियेण भगवत नामा करोमि यज्ञं समर्पयामि नारायणाय समर्पयामि. कृष्णं नारायणं कृष्णावतारं वासुदेव श्रीरामवदं गोप्यावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे. मंगल मूर्ती. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. मोरया 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 मोरया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.